नमस्ते मित्रांनो, आयबेक्स ऑटोमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण आज ऑल न्यू इको CNG आणि आता जे नवीन चेंजेस आले इकोमध्ये त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन इकोमध्ये जर पाहिलं आपण तर 2025मध्ये सेफ्टीचे भरपूर चेंजेस आता नवीन इकोमध्ये पाहायला मिळणार आहेत. इकोमध्ये आधी जे 7 सीटर वेरियंट होतं ते बंद झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये 5 सीटर CNG आणि 6 सीटर पेट्रोल असे 2 वेरियंट मिळणार आहेत आपल्याला. आणि सेफ्टीच्या दृष्टीने जर पाहिलं तर इको ही कंपनी फिटेड CNGमध्ये मिळते आपल्याला. याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला CNG फिटमेंट आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने जाळी याच्यामध्ये फिटमेंट केले गव्हर्नमेंटच्या सेफ्टी रूल्सनुसार. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये व्हॅन सेगमेंटमध्ये ही भारतातली एकमेव मोस्ट सेलिंग कार आपल्याला पाहायला मिळते. रिअर सेफ्टीमध्ये रिअर पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत. LED टेल लॅम्प्स याच्यामध्ये मिळणार नाहीत आपल्याला, नॉर्मल टेल लॅम्प्स असतील. टायर साईज जे आहे ते 13 इंच ट्यूबलेस टायर्स दिलेले आहेत. सस्पेन्शन जर पाहिले तर टॉर्शन बीम सस्पेन्शन रिअर दिलेले आहेत. 175 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल फ्यूल लीड इथे दिलेलं आहे आणि CNGचं लेफ्ट साईडने आहे. फ्रंट मॅकफर्सन स्ट्रट सस्पेन्शन आहेत. फ्रंट डिस्क ब्रेक्स मिळतील आपल्याला इकोमध्ये आणि रिअर जे आहेत ते ड्रम ब्रेक्स आहेत. मिरर डोअर हँडल याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल आहे. इको व्हॅन सेगमेंटमध्ये येते त्यामुळे याला पॉवर स्टेअरिंग नसेल. सेफ्टीच्या दृष्टीने पॉवर विंडोज नसतील याच्यामध्ये. पॉवर विंडोज हे मॅन्युअली ऑपरेटेड दिलेलं आहेत. म्युझिक सिस्टीम नाही. 5 सीटरमध्ये आपल्याला पॉवरफुल AC मिळतो. आणि सेफ्टीमध्ये जर पाहाल तर याच्यामध्ये आपल्याला 6 एअरबॅग्स मिळतील, ज्या कोणत्याच व्हॅन सेगमेंट आपल्याला पाहायला मिळत नाही. ड्रायव्हर साईडला 2. त्याच्यानंतर इथे आपल्याला कर्टन एअरबॅग्स आहेत ह्या पहा. आणि 2 जे आहेत ते आपल्याला सीटमध्ये एअरबॅग्स मिळतात. सीट एअरबॅग SRS ऑल सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट्स, मिरर मॅन्युअली ॲडजस्टेबल. याच्यामध्ये आपल्याला डे नाईट मिरर नाही. त्याच्यानंतर पेट्रोलला जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला पेट्रोलमध्ये 20 मायलेज क्लेम करते कंपनी. आणि CNGला जे आहे CNGमध्ये ह्याला आपल्याला 26 मायलेज नवीन इंजिनमध्ये मिळतं. इंजिन जे आहे ते ड्रायव्हर सीटच्या खाली इथे दिलेलं असतं. 1200 cc K सिरीज इंजिन आपल्याला याच्यामध्ये मिळतं. याच्यामध्ये आता आपण 20% इथेनॉल ब्लेंड केलेलं पेट्रोलही यूज करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे जे अपडेट आहे नवीन इकोमध्ये आपल्याला 6 एअरबॅग्स मिळतात. आता 2 एअरबॅगचे जे आधीचे मॉडेल्स होते ते डिस्कंटिन्यू झालेले आहेत. तर ही आणि जे रिअर डोअर्स असतील ते स्लायडिंग शेस डोअर असतील. याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीत. फ्रंट हेडरेस्ट ॲडजस्टेबल याच्यामध्ये इनबिल्ट हेडरेस्ट मिळतील. रिअर इंटिग्रेटेड हेडरेस्ट आपल्याला दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये नवीन व्हिडिओमध्ये आपण 6 सीटर जे आता नवीन लॉन्च केले कंपनीने त्याच्याबद्दलही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. की जी आहे ती नॉर्मल याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअल की दिलेली आहे. गिअर नॉब ब्लॅक फिनिश गिअर नॉब मिळतो आपल्याला याच्यामध्ये. म्युझिक सिस्टीम वगैरे दिलेले नाही. आणि डिस्प्ले जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला डिजिटल स्पीडोमीटर वगैरे नवीन इकोमध्ये पाहायला मिळतं. इन्स्टंटेनियस मायलेज, पेट्रोल, CNG, फ्यूल गेज, ट्रिप मीटर, डिजिटल क्लॉक आणि डिजिटल स्पीडोमीटर याच्यामध्ये दिलेलं आहे. भरपूर सारे चेंजेस नवीन इकोमध्ये कंपनीने केलेले आहेत. तर ही होती नवीन इकोबद्दल पूर्ण माहिती. भेटूया पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.